तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पुढची बातमी बघूया। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भुजबळांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। राज्यसभेवर जाण्याच्या बदल्यात राज्यामध्ये पुतण्याला मंत्रिपद देण्याची मागणी भुजबळांनी केली आहे। बघूयात एक रिपोर्ट। सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर भुजबळांची वर्णी लागणार का यावर राष्ट्रवादीमध्ये खलबत सुरू आहे। छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी तयार आहेत, पण त्याआधी पुतण्या समीर भुजबळ यांना राज्यात मंत्री करा असा भुजबळांचा आग्रह आहे। शनिवारी भुजबळांनी पार्थ पवार, सुनील तटकरे, पटेलांसह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांकडून भुजबळांना मंत्रिपदाच्या फेरबदलासंदर्भात हायकमांडकडे विचारणा करावी लागेल असं सांगण्यात आलं। मात्र भुजबळांच्या अटीसंदर्भात अद्याप भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या होत्या। राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्न करत असताना नवनीत राणांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। मात्र राज्यसभेसाठी नवनीत राणांच्या नावाचा विषय संपल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली आहे। नवनीत राणांचा हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्याचा संपलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपची बैठक आता संध्याकाळी होईल आणि या संदर्भातला अंतिम निर्णय वैद्य असतील, भुजबळ साहेब असतील, पटुळे असतील, मी अध्यक्ष असेल, मुशीफ साहेब आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, या सर्वांची चर्चा करून आम्ही त्या ठिकाणी करू। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचं नेतृत्व भुजबळांच्या मागण्या पूर्ण करणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।